तर सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही स्टेशनला पोहोचलो. मनात अनेक विचार होते, शिवाय इतर लोकांची बोलणी पण आठवत होती. बाळ छोटं असताना पहिल्यांदा त्याला एवढं दूर घेऊन जात आहे, तो राहणार नाही, त्याला सांभाळणं कठीण होईल, नवीन ठिकाणी तो ऍडजस्ट कसा होईल वगैरे बऱ्याच गोष्टी. त्यामुळे मला जरा टेन्शनच आलं होतं. पण गाडीत बसलो, त्याला छान हसताना खेळताना बघितलं आणि माझं अर्ध टेन्शनच गायब झालं. त्याने प्रवासात जराही त्रास दिला नाही की तो रडला नाही. तो रोजच्या वेळी उठला, त्याने फीड घेतलं आणि तो झोपला. मला मात्र राहून राहून स्वतःच्याच बाळाचं कौतुक करावंसं वाटत होतं. आतापर्यंत गावी जाताना आम्ही थर्ड एसीचं रिझर्वेशन करायचो, पण पहिल्यांदाच ऋग्वेदमुळे आम्ही सुद्धा फर्स्ट एसी मध्ये ट्रॅव्हल करतोय. सकाळी 5ला कल्याण स्टेशनला पोहोचलो. तिथे कॅब स्टेशन पर्यंत येऊ शकत नाही म्हणून टॅक्सी केली आणि घरी जायला निघालो. हे आम्ही घेतलेलं नवीन घर, अर्थात रेंटेड अपार्टमेंट. मी गावी असताना अनुने येथे सामान शिफ्ट केलं. आम्ही घरी पोहोचलो आणि ऋग्वेदला आणि मला खूप छान सरप्राईज मिळालं. अनुने ऋग्वेदच्या नावाची खूप सुंदर फ्रेम बनवून घेतली होती, ज्याच्या प्रत्येक लेटर्स मध्ये त्याचे सुंदर फोटोज होते. बेडरूम मध्ये सुद्धा एक सुंदर फ्रेम होती. आणि असं काहीच होतं आमच्या नवीन घरातलं वेलकम. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.